पाहुयात पुढची बातमी। बीडच्या मसाजोगमध्ये 2 कोटींच्या खंडणी प्रकरणी मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केज न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सकाळी 11च्या सुमारास ही सुनावणी पार पडेल। याआधी कराडच्या वकिलाची प्रकृती खराब असल्यानं आणि त्यानंतर विनंतीनुसार सुनावणी 2 वेळा पुढे ढकलण्यात आली होती। मात्र आज ही सुनावणी केज न्यायालयामध्ये होणार आहे। त्यामुळे आता नेमकी कशा पद्धतीने सुनावणी होते, जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान हा अर्ज फेटाळला जातोय की स्वीकारला जातोय ते देखील पाहणं महत्त्वाचं आहे। कराडच्या जामीन अर्जावर SIT कडून मात्र आक्षेप नोंदवला जातोय आणि आज सकाळीच या संदर्भात सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता कोर्टाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। या संदर्भात स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। स्वानंद, आज कराडच्या जामीन अर्जावर केस न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे, काय होऊ शकतं नेमकं सविस्तर सांगा। वर्ष नक्कीच बघितलं तर कराडच्या जे खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर सुनावणी आज केस न्यायालयात होणार आहे। याआधी 2 वेळेला ही सुनावणी ही पुढे ढकलण्यात आली होती। एकदा या प्रकरणातील जे वकील आहेत यांची प्रकृती खराब असल्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली, तर दुसऱ्या वेळेला त्याच वकिलाच्या विनंती अर्जावर ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली। मात्र न्यायालयाने त्या दिवशी स्पष्ट केलं की ही सुनावणी 23 तारखेला सकाळी 11 वाजता होणार आहे। आणि दरम्यान जर आपण बघितलं तर CIDने या जो ह्याचा जामिनाचा अर्ज आहे त्या अर्जावर आक्षेप देखील घेतला होता की जर कराडला जामीन झाला या प्रकरणात तर पुराव्यांची छेडछाड होऊ शकते, त्यामुळे या जामिनावर विचारणा करण्यात यावी आणि त्यानंतरच जामीन देण्यात यावा। दरम्यान आता नेमकं आज कोर्टामध्ये काय सुनावणी होती आणि काय युक्तिवाद केला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं। वर्षा, निश्चितच स्वानंद, त्यामुळे या सुनावणीकडे काय होतं याकडे आपलं लक्ष असणार आहे। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।